बघा, निजामांना निजामाच्या जुलमी राजवटीला संपवण्यासाठी मराठवाड्याच्या जनतेनं लढा लढला आणि कालच मुक्ती दिन या मराठवाड्यात साजरा केला. त्याच निजामांच्या नोंदीद्वारे या महाराष्ट्रामधील ओबीसीचं आरक्षण संपणार आहे. त्या गॅजेट विरुद्ध लढा हा ओबीसीचा सुरू झालेला असेल आणि तोच लढा आज मी नांदेडमध्ये उभा आहे. याच मराठवाड्याच्या भूमीमधून याच निजामांच्या नोंदींच्या विरोधामध्ये या नोंदी महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाच्या विरोधामध्ये आहेत. ओबीसींचं बलुत्यालुत्याचं भटक्या विमुक्तांचं हक्क अधिकार संपवणारे आहेत. हे आता मराठवाड्यातल्या जनतेनं मनावर घेतलेलं आहे. त्यामुळं जसा निजामाला घालवला तसेच आम्ही आता निजामांच्या नोंदींना घालवणार आहोत, ज्या नोंदी ओबीसीचं आरक्षण संपवणार आहे. जरांगे पाटील आता दिल्लीला जाणार आहे. जरांगे पाटलांनी दिल्लीला नाही, जरांगे पाटलांना अमेरिकेला जावं, नाहीतर अरब अमिरातीला जावं. कारण जरांगे पाटील तुम्ही दिल्लीला कधी गेला नव्हता. इतिहासात जायला भाग पडू नका. नर्मदा नदीच्या तीराच्या पलीकडं मराठी साम्राज्य कोण घेऊन गेलं हे आता नव्यानं महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. तुम्ही खरं तर भारताच्या बाहेर जायला हवं, पण तुम्ही बसला मागासवर्गीयांच्या अनाथ माती घालवत, मागासवर्गीयांच्या ताटात उदक सोडत बसला. तुम्ही पंक्तीला बसलेला डोंगराच्या कुशीचा भटका असो किंवा गावगड्यातला रोज आपली सेवा देणारा अलुता बलुता असो, त्याला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये थोडस प्रतिनिधित्व मिळायला लागलं होतं, तर त्यांची ताटं उधळून लावणारा तू चौथी नापास आणि मुंबईत जाऊन काय करशील, दिल्लीत जाऊन काय करेल हा. आणि देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमचा टक्का किती आणि देशामधल्या ओबीसींची संख्या किती. त्यामुळे मंडल आयोगाला चॅलेंज करेन, अमुक करेन, अमुक करेन. तुला रिझर्वेशनचं स्पेलिंग लिहिता येते का बघ अगोदर, आणि मग मोठ्या मोठ्या बाता मार. आता इथं आम्ही गावगाड्यात, तुझा तिकडच जा, दिल्लीलाच जा, आम्ही महाराष्ट्रामध्ये गावोगाव फिरतोय आणि मग मुंबई कशी पॅक करायची याचं आमचं नियोजन ठरलंय. बंजारा समाज सुद्धा एसटी प्रवर्गात आरक्षणाची मागणी करतो. बंजारा समाजाच्या या मागणीला आमच्या हार्दिक शुभेच्छा आहे. पण आज रोजी एकीनं लढायची आवश्यकता आहे. म्हणजे बंजारा समाजातल्या तज्ज्ञ, विचारवंत, राजकीय, सामाजिक क्षेत्रातल्या मंडळींना माझं सांगणं आहे, आपली एसटीची लढाई ही 4 पिढ्यांची लढाई. धनगर समाजाची एसटीची लढाई 4 पिढ्यांची लढाई. अजून मग बेलदार, वडार, बेरड रामुशी, जे 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 म्हणून ट्रायबल म्हणून महाराष्ट्रानं मान्यता दिली, त्या सगळ्या लोकांची एसटीची मागणी आहे. आमच्या बलुत्यालुत्यामधल्या लोकांची एससीची मागणी आहे. अनेक उदाहरणं मी तुम्हाला देतो. आता आपलं ताटातलं आरक्षण वाचवणं आणि आपल्या ओबीसीची वज्रमूठ बांधून आपलं आहे ते आरक्षण टिकवणं याला प्रायोरिटी असली पाहिजे. अशी एक ओबीसी आंदोलक म्हणून या महाराष्ट्रामधल्या 18 पगड जातीच्या लोकांना, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना, नेत्यांना, विचारवंतांना, सुशिक्षितांना माझे हात जोडून विनंती आहे. तुम्हाला एसटी मिळालं किंवा एसटी मागणाऱ्यांना एसटी मिळालं तर ह्याच्याहून दुसरा आनंदाचा दिवस असणार नाही. पण आज रोजी तुमचं आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करायला निघालेली आहे, उद्ध्वस्त झालेली आहे. या झोपडीचं कसं संरक्षण करायचं यावरती धोरण ठरलं पाहिजे. आरक्षणाची राज्यात, महाराष्ट्र राज्याच्या बाहेर येतात. निजाम स्टेट जिथं होतं, हैदराबाद गॅझेट लागू करावं असं आता निजाम स्टेट तेलंगणात आहे, कर्नाटकात आहे, तिथं सुद्धा हे आंदोलन सुरू आहे. बघा, जरांगे पाटलाच्या एका काडीचा वनवा महाराष्ट्रावर झाला. त्याच्यामध्ये महाराष्ट्र गेल्या अनेक दिवसापासून होरपळतो आहे. आम्हाला वाईट या गोष्टीचं वाटलं की लोकनियुक्त सरकारनं बेकायदा एक्झर्शन करून बेकायदा समितीकडून हा जी आर पारित केला. याचं लोन आता महाराष्ट्र काय देशभर जाणार ना. आज हैदराबाद गॅजेट आहे, उद्या बॉम्बे प्रांत आहे, उद्या मध्य प्रांत आहे, तिथल्या पण नोंदी तपासल्या जाऊ शकतात ना. आणि अगोदरच देशभरामध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये आरक्षणाची आंदोलन सुरू असताना मला वाटतं जरांगे नावाच्या खोचट माणसाच्या सांगण्यावरनं बेजबाबदार वागलं इथलं शासन. शासनानं थोडस लिगल ऍस्पेक्ट ठेवून संविधानाप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे वागलं असतं तर अशा समस्यांना सरकारला सामोरे जावं लागलं नसतं.